आजकाल तू माझ्याशी बोले याचं कारण काय असावा? हे कल्पना, मी तुला विचारतो, आजकाल तू माझ्याशी बोलेने का वाटते? अच्छा, बरोबर आहे. म्हणजे त्या दिवशी मी तुला साडी न आणता माझ्यासाठी कपडे आणले म्हणून माझ्यावर नाराज झाली आणि म्हणून तू माझ्याशी बोलेने वागतेस. काय बोलला तुम्ही? माझ्यासाठी नवीन ड्रेस आणला तुम्हाला? हो, आजपर्यंत किती नवीन साड्या आणल्यात तुम्ही? या दारिद्र्यात जीवन काढता काढता माझं वय संपार आलं तरी मी कधी कुठल्या गोष्टीचा तुमच्याजवळ हट्ट केला नाही. दुसऱ्या स्त्रियांसारखं आपणही शृंगार करावा, नवीन साड्या घालाव्या हे मनात असताना सुद्धा घरच्या परिस्थितीचा विचार करून मी बाजारात जाऊन जुन्या फाटक्या साड्या आणल्या आणि त्यांना शिवून मी माझा संसार सुरवला. एका नवीन साडीसाठी मी तुमच्या बरोबर अबोला झाली असं वाटतं तुम्हाला? मग तुझ्या अबोलपणाचं कारण तरी काय? हे तुम्ही तुमच्या लाडक्या महेशला विचारा ना. महेशला? काय केलं महेशला? काय केलं महेशला? दादा अरे उद्या ना कॉलेजची सहल झाली आहे, त्यासाठी मला 2000 रुपये हवे. 2000 रुपये? अगं पण प्रेरणा, उद्या महेश सुद्धा नोकरीसाठी पुण्याला जाणार, त्याला सुद्धा पैशाची गरज आहे आणि त्यात तुला मी 2000 रुपये कुठून देणार? दादा मला सहलीला जायचं आहे, मला कुठे 2000 हवे. अगं पण हे कसं काय शक्य आहे? तुला माहिती आहे की आपल्या घरची परिस्थिती कशी आहे. अगं महेशला पैशाची गरज आहे, उद्या तू पुण्याला जात आहे ना. दादा अरे माझ्यासाठी नाही का तुझ्याकडे पैसे? तसं नाही का? तुम्हाला सर्वांना वाटत असेल की मी माझ्या सुखासाठी महेशला शिकवतोय, पण यात माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाहीये. मी माझं कर्तव्य म्हणून फक्त पार पाडतोय. मान्य आहे ना दादा, तू आमच्यासाठी कुठलं कर्तव्य पार पाडतोयस? अरे महेश दादाने खूप शिकावं, त्याने त्याच्या पायावर उभं राहावं. तुला जर त्याच्या प्रती जर असं वाटू शकतं तर आमच्या प्रती का वाटू नये? दादा अरे मला सुद्धा खूप शिकायचंय, मला सुद्धा माझ्या पायावर उभं राहायचंय. होतील नाही, तुझी स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होतील. अगदी एकदा ना आपला महेश नोकरी लागला ना की तुझ्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत संपूर्ण खर्च एकटा महेश उचलणार आणि त्यावेळेस तुला माझ्या कर्तव्याची कधीही जाणीव नसणार. पण दादा जर आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही घडलं तर? नाही, तू बोलतेस तसं कधीही होणार. महेश माझा एवढ्या सहजतेने विश्वासघात कधीही करणार. काम संदीप, आज तुम्ही कुठे जायचं? का जायचं नाही दादा? अरे आज आपला महेश IPS अधिकारी बनून पुण्याला जात आहे आणि त्याचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आपण सर्वांना स्टेशनवर त्याला सोडायला नको. दादा तो IPS अधिकारी झाला, येण्यात माझा काय फायदा? हा, त्याचा फायदा असेल त्याने कुशाल थांबवायचे. माझ्यासाठी माझी निकृष्ट दर्जाची नोकरीच होईल. नाही, असं बोलून कसं झालंय? अरे सर्वांनीच जर या घरामध्ये असा विचार मनात धरला तर या घरामध्ये कुणीच कुणाचं राहणार नाही. तुम्हा सर्वांच्या मनात काय चाललं हे मी चांगलंच ओळखतोय, पण माझ्या अंतःकरणात काय चाललं याचा कुणी विचार करायला नाही. दादा तू जे काय आमच्यासाठी करतोय ते आम्हाला कळत नाही, अशातला भाग नाही. पण दादा तू ज्याच्यासाठी तुझ्या मानतेची ज्योत तेवत आहेस ती ज्योत अग्नी बनून ज्वाला बनेल असं मला वाटत. हे तुला आज नाही पण समोर तुला याच्या प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. चिकन कुठे मिळालं? दारू तर रस्त्याने मला हा बॅग घेऊन येताना तुझ्या शाळेतून म्हटलं काय झालं मला बरं वाटत नाही, चल तुला घरी सोडलं. नाही धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत त्याला आणून सोडलं. आणि मला सांगा की याला जर नेहमी असं बरं वाटत नसेल तर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे काय नाही दाखवतो? नाही तसं काही नाही, त्याला अधून ताप आल्यासारखं होत आहे, बाकी काही नाही. ठीक आहे पप्पा, तुम्ही खोटं का बोलता? मामा मला कॅन्सर. मामा मला कॅन्सर आहे. मामा आम्ही खूप गरीब आहोत ना, त्यामुळे माझ्या पप्पाकडे पैसे नाही म्हणून मला औषधी मिळत नाही. वा साहेब वा, दाद द्यावी लागेल तू कॅन्सरची, खरंच दाद द्यावी लागेल. अरे घरात 18 विश्व दारिद्र्य पसरलेला आहे, मुलगा कॅन्सरने पीडित आहे आणि तुम्ही मात्र निरर्थक सोनाच्या मागे धावत चुकला.
साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निरर्थक स्वप्ने तुमच्या जवळ येऊ पाहतील. तुम्ही त्यांना कवटाळण्याचा प्रयत्न कराल तेव्हा मात्र ही स्वप्ने तुमच्या दूर दूर जातील आणि तुमच्या हातात काही नाही लागणार तुमच्या. ताई बा ताई बा, याला म्हणतात ताईचं कर्तव्य, यालाच म्हणतात मुलगा मृत्यूशिवाय पडलेला आणि तुम्ही मात्र घरातल्या संसाराला कशातील चंद्र मांडला. पण ताई, या चंद्राला हात लावण्याच्या प्रयत्नात एकदा तुम्ही जमिनीवर धाड पोचून पडाल तेव्हा काही नाही राहणार तुमच्या हातात. बेटा हाबू नकोस, चल माझ्यासोबत, मी करतो तुझं याला. चल. काय बाबा, माझी नाही सोडणार, मी नाही येणार. बघितलंस, अगं हा तुझा चिमुकला तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तुम्ही जर असंच करत राहिलात ना तर एक दिवस असं बोलू नका. देवाला मला परत द्यावं, पण माझ्या लेकराला काही नाही झालं पाहिजे. आई रडून काय होणार नाही, काय उपयोग नाही रडून. माणसात जीवनात माणसाने दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजे, एक लढणे आणि दुसरा रडणे. ताई मला एक सांगतो, जो परिस्थितीशी लढला तो जिंकला आणि जो रडला ना तो हरला. अरे पोच त्या दादा वहिनी, दादा टॅक्सी आलेली आहे. काय झालं, सगळे असे उदास का, काय झालं दादा? काही नाही, तू आम्हाला सोडून पुण्याला जातायस ना म्हणून. दादा मी पुण्याला जातोय म्हणून काय झालं तुला माहिती आहे ना, मी किती जरी दूर झालो ना तरी आपण एकमेकांच्या मनापासून मात्र दूर होऊ शकत नाही. दादा काळजी करू नको, आपण मी कितीही दूर गेलो ना तरी मी अगदी तुझ्या काळजात राहणार आहे आणि आपले मन काही वेगळे थोडी होणार आहे. वहिनी असं रडत बसून कसं चालणार आहे? हे बघ, रडायचं नाही वहिनी, आणि मी काही दूर थोडी जातात. मी नोकरीवर एकदा का रुजू झालो ना की लगेच परत येईल आणि परत आल्यानंतर तुमच्यासाठी काय नाही माहितीये, खूप साड्या, खूप सारे कपडे, दागिने घेऊन येईल तुमच्यासाठी. काळजी करायची नाही, म्हणजे रडायचं नाही. बॅग भरलीच ना? एकदा बघून घे. माझ्या कपड्यावर मला काही लागलं तू तुझी स्वेटर मला का दिली? अरे काय नाही, तू जिथे रकास म्हणजे तिथे कडाक्याची थंडी पडते म्हणून त्याची गरज पडेल. आणि दादा इकडे थंडी असते ना, तुला जर थंडी वाजेल तेव्हा तू काय करणार आहेस? माझी काळजी करू नको, मी करेन कसं, पण तुला त्याची गरज आहे. चल घे, सगळ्यांचं मिळवून काळजी करायची नाही. अरे मी तुला सुद्धा ना माझ्यासोबत घेऊन जाईल तिकडे. नाही काका, आता ती शक्य नाही. यानंतर तुमची आणि भेट नाही होणार. पण काका, तुम्हाला माझी विनंती आहे, माझ्या पप्पाला आणण्याला विसरू नका. पण चेतन असा का बोलतो? काय झालं? काही नाही, तुम्ही जाताय ना म्हणून भाऊच झाल्यावर ठरतो. चेतन, अरे तू काळजी करू नकोस. तुझा काका आता मोठ्या पदाच्या नोकरीवर लागतोय, त्यामुळे तू काळजी करायची नाही. मी लवकरच तुला माझ्यासोबत घेऊन येईल. तुझं शिक्षण वगैरे सगळं काही आपण तिकडेच करू. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव. चल बस, उशीर होतो. हो येते ना. नाही मामा, आई नाही येणार. अरे असं काय करतो, मी लगेच येते. नाही आई, माझी प्रकृती चांगली वाटत. अगं मी येते ना लवकर. पण त्याला बरोबर नाही वाटत. तू थांबला ताई, तिथं आहेत ना सगळे लोक. मी सांगतो बाकीच्यांना ताई थांबले, थांबतो. तुझी तब्येत कधी नाही का वाटत? तू आज जाऊन आराम कर.